मानव देहाला येऊन दुःखाच्या अत्यंतिक नाशाचा प्रयत्न करत नाही. मानव देहाला येऊन शाश्वत सुखाकरता प्रयत्न करत नाही. गुन्हेगार आहे तो आणि दुसऱ्या कोणाचा नाही, स्वतःचा गुन्हेगार आहे. स्वतःचा शत्रू आहे तो. स्वतःचा घात केलेला त्याने नरदेहाला येऊन त्याने नरदेहाचं आयुष्य केवळ अन्न वस्त्र निवारा हे कमवण्यामध्ये व्यर्थ घातलंय. किती पैसे कमावतो हा प्रश्न नाही. जागा घेतलेले, किती बंगले बांधलेले त्याला महत्व नाहीये. कारण कितीही पैसे कमावले तरी तो एका टायमाला 2च भाकरी खाईल. असं काही नाही की 100 रुपये कमावणारा 2 खातो आणि लाख रुपये कमावणारा 1000 भाकरी खातो. असं आणि जेवढं खाईल तेवढंच त्याच्या कामात आहे, तेवढंच त्याच्या गरजेचं आहे. अन्य सगळा हा फाकट पसारा स्वतःचा घात करणार आहे. मनुष्य महाराज सगळा मायेचा बाजार आहे संसारमध्ये. इथं आला आणि फसला नाही, इथं आला आणि फसला नाही. असं विरळ आहे, विरळ आहे. सगळेच फसतात. न शिकलेले पैकापुर असणारे, पैकापुर नसणारे, व्यापार करणारे, शेत्या करणारे आणि कीर्तन भजन सप्त करणारे. तेव्हा मानव देहाला आलेल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की त्याने जीवनामध्ये मूलभूत ज्या समस्या आहेत, मूलभूत ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता वाटचाल केली पाहिजे. ही वाटचाल, या वाटचालीला परमार्थ म्हटलं. होतं का होय जीवनातल्या दुःखाचा पूर्ण नाश होऊ शकतो का? अखंड समाधान मिळू शकतं का? मनुष्य या कर्माच्या, अज्ञानाच्या, विकाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो का? हे शक्य आहे का? हे जर अशक्य असतं तर संतांनी, शास्त्रांनी, वेदांतांनी आपल्याला हे करायचं सांगितलंच नसतं. हे नुसतं शक्य आहे असं नाही. हे पदरात पाडून घेतलेले अनेक अशा प्रकारचे महात्मे. कसं त्यांनी पदरात पाडून घेतलं? काय साधना केली त्याच्याकरता? कशी साधना केली? अर्थातच शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता, दुःखाचा अत्यंत नाश करण्याकरता काय त्यांनी केलं?
धैर्यान करुण्यानाश उपाधिकातिहि देव उपाधीचा नाश करून या बळे सायाचे धरिला त्याने ही परमार्थाची साधना करून शाश्वत सुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे ती कशी घेतली काय साधन केलं त्याने तुकोबाराया प्रथम चरणामध्ये त्याची मीमांसा करतात तुकोबाराया म्हणतात तीही म्हणजे त्या भाग्यवान अशा प्रकारच्या महात्म्याने साधकाने परमार्थ करणारा साधक तुकाराम महाराजांना फारच आवडतो फारच आवडतो तुकोबाराया म्हणतात धन्य माता पिता तयाची जर मला सेवा करायला मिळाली म्हणजे माझ्याकडून सेवा घडली करायला मिळाली नाही घडली माझ्याकडून आता अशा साधकांची सेवा घडावी लागते घडावी करायची म्हटलं तर ती होईल असं काही नाहीये घडावी लागते करणं होणं आणि घडणं हे तीन क्रियापद आहे पुरुष प्रयत्न त्या ठिकाणी प्रधान असतो त्या ठिकाणी करणं हे क्रियापद प्रारब्ध ज्या ठिकाणी प्रधान असतो त्या ठिकाणी होणं हे क्रियापद येतं आणि ज्या ठिकाणी प्रयत्न आणि प्रारब्ध दोन्हीही कमी पडतात भगवत कृपा ही प्रधान ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी घडणं कोण जाणे कोणा घडे आले घडे